बहुप्रतीक्षित महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आज फॉर्म स्वीकारण्यात येत आहेत. आपण पाहतात की शेकडोच्या संख्येने छत्रपती संभाजीनगर मधील शिवसैनिक वेगवेगळ्या प्रभागामधून आपले नॉमिनेशन अर्ज घेऊन आलेले आहेत आणि इथे अर्ज स्वीकारण्याची आजपासून सुरुवात झालेली आहे. आपण जे इच्छुक आहेत भावी नगरसेवक आहेत आपण त्यांची थेट संवाद साधणार आहोत. त्याला कुठून आलात तुम्ही? छत्रपती संभाजीनगर मध्ये कोणता प्रभाग? 7 नंबर. 7 नंबर. काय म्हणजे ठरवलंय तुम्ही यावेळेस जनतेला काय सांगणार आहात? जनतेला इकडे बघा. आम्ही प्रभाग क्रमांक 7 मधून आलेलो आहेत आणि आमच्या जनतेला आव्हान आहे की भूल तापातना बळी पडू नका. पैशांचा पाऊस पडेल पण जो तुमच्या जनतेमध्ये काम करणार आहे, तुमच्या समस्या सोडवणार आहे, अशा सर्वसाधारण व्यक्ती पक्षांनी तिकीट द्यावं आणि ते चांगल्या पद्धतीने जनतेचं काम आम्ही करणार आहे. ते जनतेने आम्हाला कळून द्यावं आणि निश्चितपणे जनता आमच्या पाठीमागे आहे. आम्हाला 100% विश्वास आहे. जनता आमच्या पाठीमागे आहे, 100% आम्हाला विश्वास आहे. त्याला कोणत्या प्रभागातून आले? प्रभाग क्रमांक 22. आज तुम्ही फॉर्म भरताय, काय सांगाल जनतेला? काय आव्हान? मशाल ही पूर्ण बहुमताने निवडून येणार संभाजीनगरचे मशाल पेटेल. हो पेटेल. या उद्देशाला घेऊन समोर जाणार. हो आपण बघताय की महिला सुद्धा आहेत. काही कोणत्या प्रभागातून? 7 मधून. काय सांगाल? आमच्या भावना याच आहे की सगळ्यांनी मशालीला निवडून आणावे. सध्याची काळाची गरज झालेली आहे. जनतेने तुम्हाला संधी दिली तर पहिले 2 कामं काय कराल तुम्ही? जनतेने जर संधी दिली तर रस्ते, पाणी, सगळी त्यांची ज्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण करू. जनतेने जर संधी दिली तर रस्ते, पाणी या मूलभूत गरजा आम्ही सोडवू हा उद्देश घेऊन, हे विजन घेऊन हे मैदानात उतरलेले आहेत. दादा कोणत्या प्रभागात? काय म्हणतो? ही प्रमुख शिवसेना बाळासाहेब ठाकरे प्रभाग क्रमांक 7. तुम्हाला जनतेने संधी दिली तर पहिले 2 कामं काय कराल? पहिले संभाजीनगरला पाणी, नंतर ड्रेनेज, नंतर रोड. जनतेच्या विकासासाठी एकदम म्हणजे गद्दाराला गाडून आम्ही विजय करणार. प्रश्न गद्दारांचा निघालाय. उभाटाच का निवडला तुम्ही? उभाटा आमच्या जन्मापासून उभाटा आहे आणि उभाटा निवडला की ओरिजिनल शिवसेना बाळासाहेबांची ही उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. भाऊ अभूतपूर्व करते वाचत गाजत निवडणूक केली आहेत, कसं बघताय? जे विरोधक कालपर्यंत मीडियाच्या माध्यमातून सांगत होते सगळे उमेदवाराची गर्दी आमच्याकडे आहे, त्यांनी आज हे चित्र पाहिलं तर त्यांच्या पायाखालची वाळू सरकेल. शिवसेना ही अशी संघटना आहे जी कधी संपली नाही, कधी संपणार नाही. शिवसेनेवर आले, आक्रमण झाले, अनेक लोकांनी गद्दाऱ्या केल्या, पण पक्ष हा शिवसैनिकांच्या ताकदीवर आहे, नेत्यांच्या ताकदीवर नाही. त्यामुळं शिवसेनेचं हे चित्र आहे. मागच्या 30 वर्षापासून ज्या पद्धतीनं या शहरावर सातत्याने शिवसेनेनं राज्य केलंय त्याच पद्धतीने येत्या महापालिकेत पण शिवसेनाच राज्य करते. ऐन वेळेला जे लोक सोडून गेले त्यांच्यासाठी हा मेसेज आहे का की सामान्य जनता तुमच्याकडे गर्दी करते? त्यांना मेसेज देण्याची गरज नाही, त्यांची परिस्थिती निवडून येण्याची नव्हती म्हणून त्यांनी पक्ष बदलाचा निर्णय घेतलाय. आमच्या शिवसैनिकांमुळे आमचे पक्ष मजबूत आहे, आमच्या लोकांना कॉन्फिडन्स आहे, ते लोक 100% निवडून येणार. पहिला आणि शेवटचा प्रश्न, शिवसेना उभाटाच का? शिवसेना उभाटा माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आहे. त्यांचं 80% समाजकारण आणि 20% राजकारण आहे आणि सर्वसामान्य शिवसैनिक, सर्वसामान्य जनतेच्या कामाला येणारा, सुखादुःखामध्ये हजर राहणारा आणि विकासाच्या दिशेनं काम करणारा हा शिवसैनिक आहे. म्हणून बाळासाहेबांनी तयार केलेली ही जी शिवसेना आहे ही कदापि कुठे जाणार नाही. एकनिष्ठ शिवसैनिक सगळे सोबत आहेत आणि येणाऱ्या महापालिकेमध्ये भगवा आमच्या भडकणार म्हणजे भडकणार. महापालिकेवर भगवा तुम्ही तयार झालात का? तयार आम्ही आधीपासूनच तयार आहोत आणि आता महानगरपालिकेत हा भगवा फडकणारच आहे. तळागाळातले सगळे शिवसैनिक तुम्हाला इथे लाखोने गर्दी दिसतीये. जे गेले ते अगदी घाट होते ते निघून गेले आणि सध्या शिवसैनिक आता महानगरपालिकेवरती भगवा फडकवणारच. निष्ठावंत शिवसैनिक महापालिकेवर भगवा फडकवणार आहे. याच गोळ्याला घेऊन आज हजारोच्या संख्येने शिवसैनिक सेना भवनात दाखल झालेले आहेत. मी अनवर आलम जाफर, छत्रपती संभाजीनगर.